एका सुंदर राज्यात राहायची राजकुमारी आर्या. सर्वजण तिचं कौतुक करायचे, पण तिचं मन काहीतरी वेगळं शोधत होतं. एक खरा खजिना. एके दिवशी राजवाड्याच्या जुन्या पुस्तकात आर्याला एक गुप्त नकाशा सापडतो. त्यावर लिहिलं असतं, खरा खजिना तुझ्या अंतःकरणात आहे, पण वाटेवर धोकादायक वळणं असतील. आर्या नकाशा घेऊन जंगलात जाते. तिथं तिला एक बोलणारं प्राणी, हुशार कोल्हा भेटतो. तो म्हणतो, खजिना शोधायचा असेल तर 3 कठीण प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. कोल्हा विचारतो, तुला 2 रस्ते दिसतात. एक सोन्याने भरलेला, दुसरा गरिबांच्या घरापर्यंत जाणारा. कुठला निवडशील? आर्या निर्धाराने गरिबांचा रस्ता निवडते. आर्या एका गुहेत अडकते. तिथे ती एक जुनी, शापित आरशी पाहते जी तिचे मनोगत दाखवते. तिच्यात भीती आणि लोभ दिसतो. आर्याने स्वतःशी लढा दिला आणि सांगितलं, माझं खजिना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. आणि त्या क्षणी आरसा फुटतो आणि तिला बाहेरचा मार्ग दिसतो. आर्या परत आली आणि त्या वृद्ध आजीचं घर बांधलं. गावकऱ्यांनी तिला प्रेमाने मिठी मारली. खजिना सापडला, परंतु तो सोन्याचा नव्हता, तो प्रेमाचा होता. आर्या म्हणाली, माझा खरा खजिना म्हणजे मी